बीटाचा हलवा. त्यासाठी आपण 5 मीडियम साईजचे बीट घेतलेले आहेत. बीट छान व्यवस्थित सर्व शिलून घ्यायचे आहेत. बघा, मी बीटाचे देठ कापून घेत आहेत आणि पूर्ण शिलून घेणार आहे. अशा प्रकारे छान सर्व बीट शिलून घ्यायचे आहेत. सोपे असतात बीट शिलायला वगैरे. बघा, छान बीट असे शिलून घ्यायचे आहे. बघा, मी तर सर्व बीट शिलून घेतलेले आहे. आता बीट छान स्वच्छ धुवून छान बारीक करून घेणार आहेत. आपण अशा ग्रेटरच्या सहाय्याने छान बारीक करू शकता. अशा प्रकारे सर्व बीट खिसून घ्यायचे आहेत. एक एक करून पूर्ण बीट खिसून घ्यायचे आहे. बघा, मी इथे सर्व बीट छान व्यवस्थित खिसून घेतलेले आहे. छान खिसून झालेले आहेत आपले बीट. आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहोत. तेल किंवा तूप टाकू शकता. मी इथे 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. आणि आता आपण किसलेला बीटाचा किस टाकणार आहोत. बघा, आणि मी 1 मिनिटासाठी छान असं परतून घेणार आहे. बघा, छान खालवर करत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार साखर टाकणार आहोत. इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे. बीट गोड असल्यामुळे साखर मी कमी वापरलेली आहे. छान बीटामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही. मग आता आपण 2 मिनिटासाठी छान झाकून ठेवणार आहोत. गॅस मिडियम करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी छान शिजून घ्यायचं आहे. झाकण लावून शिजून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिटानंतर बघा, आपला बीटाचा हलवा छान तयार झालेला आहे. मग अशा प्रकारचा आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. आपला बीटाचा हलवा तयार झालेला आहे. बाय बाय.